नमस्कार, मी प्रियंका। आज तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। मोस्ट कमेंडेड आणि मोस्ट रिकमेंडेड हा व्हिडिओ असा की आपल्याला फ्रीज क्लिनिंगचा। पहिले तर आपण फ्रीजची हा प्लग काढून घेणार आहोत आणि हा फ्रीज जो आहे तो आपल्याला क्लीन करायचा आहे। बघा, पुष्कळ दिवस झाले हा क्लीन नाही केला असं दिसत आहे, पण असं काही नाही आहे। कारण की आपला फ्रीज मध्ये आपण रोज सामान ठेवतो, तर तो फ्रीज मध्ये काही ना काही आपलं पडत राहतं। छोटे मुलं असतात घरात, तर ते काही सांडवत राहतात। तर आज आपण याला क्लीन करणार आहोत। मी याला डिफ्रॉस्ट करून घेतलेला, तर यामधला सगळा बर्फ निघून गेलेला आणि पाणी सगळं मागे साचलेलं। तर अशा प्रकारे बर्फ वगैरे बघू शकता। तर हा बघा, इतका येलो याला डाग पडलेले आहेत। मी याला पूर्ण खाली करून घेतलेला आहे फ्रीज। आता हे येलो डाग जे आहे ते आपण काढायचे कसे, तर मागे खूप पाणी साचलेलं आहे, कारण की त्यामध्ये डिफ्रॉस्ट केल्यानंतर पाणी भरपूर साचतं। तर याला पण आपण स्वच्छ क्लीन करणार आहोत। आता आपण बघणार आहोत हे क्लीन करायसाठी फ्रीज क्लीनर कसं तयार करायचं। तर मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपण 1 चम्मच बेकिंग सोडा ॲड करणार आहोत आणि बेकिंग सोडा 1 चम्मच आणि 1 चम्मच आपण सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसट आपण ॲड करणार आहोत आणि 1 चम्मच आपण मीठ ॲड करणार आहोत। हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर आपण त्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। पाणी ॲड म्हणजे आपण पाण्याच्या सहाय्याने त्याला ॲड केलं की छान ते असं वरती आलं। बघू शकता त्याची रिॲक्शन झाली आणि अशा प्रकारे आपलं डीप क्लीन्झर म्हणजे फ्रीज क्लीनर हे आपलं तयार झालं। आणि यामध्ये 2 ते 3 थेंब आपण वाटिका शॅम्पू किंवा तुम्ही कुठलाही शॅम्पू घेऊ शकता। त्यामुळे काय होतं, फ्रीजमध्ये जो स्मेल लागलेला आहे तो आपला स्मेल निघून जातो आणि फ्रीज असा चकचक आपला रेडी होतो। तर हे आपण मिक्स छान प्रकारे करून घेऊया। एक आपली खाली झालेली बॉटल आहे, ती मी इथे घेतलेली आहे। त्या बॉटलमध्ये आपण हे जे मिश्रण तयार केलेलं आहे ते आपण टाकून घेऊया। म्हणजे आपल्याला फ्रीजमध्ये आतल्या बाजूला आणि साईडच्या कोण्यामध्ये आपण त्याला स्प्रे करून ते क्लीन करू शकतो। तर अशा प्रकारे आपण ही बॉटल पूर्णपणे भरून घेऊया, म्हणजे आपलं क्लीनर त्यामध्ये ॲड करून घेऊया। तुम्हाला हा व्हिडिओ माझा नक्की आवडल्यास तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का। आणि तुम्हाला जर शेअर करावासा वाटला तर नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हे क्लीनर आपलं तयार आहे। बघा, आता आपण हा फ्रीजमध्ये आपण थोडा आपला जो सोडा असतो, म्हणजे जो आपल्याकडे सोडा असतो तो आपण असा टाकून घेऊया। त्याच्यामुळे काय होतं की जे डाग वगैरे लागलेले आहेत ते निघून जाते। तर आपण अशा प्रकारे टाकून घेतल्यानंतर इथे आपण कोणाकोणामध्ये पण स्प्रे करणार आहोत। जे आपण क्लीनर तयार केलेला आहे ना, तो आपण इथे स्प्रे करून घ्यायचा। आणि पहिले तर आपण जे आपले स्ट्रे असतात ते आपण इथे काढून घेऊयात आणि ते तुम्ही इथे पण क्लीन करू शकता, पण मी त्याला वॉश बेसिनमध्ये क्लीन करणार आहे, कारण की चांगल्या प्रकारे ते पाण्याने आपण धुवून टाकणार आहोत। तर हे साईडचे जे येलो डाग आहेत ते आपण आता क्लीन करणार आहोत। अशा प्रकारे बघू शकता। आता आपण त्याला स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आणि जे आपण क्लीनर तयार केलं होतं तर ते आपण स्प्रे करून घ्यायचा संपूर्ण फ्रीजमध्ये आणि 5 ते 10 मिनिट तसंच सोडून द्यायचं। ते त्याची जी रिॲक्शन आहे ती येलो डागांवरती होते। त्यानंतर आपण त्याला क्लीन करून छोटा आपला खराब झालेला जो ब्रश असतो ना, त्याने आपण त्याला घासून घेऊया। अशा प्रकारे जे छोटे छोटे येलो डाग आहेत ना, ते अशा प्रकारे इथे घासून घेऊया। बघा, हे खराब झालेलं आहे, इथे मसाल्याच्या पुड्या वगैरे ठेवल्या जाते तर ते सांडलेलं आहे। तर अशा प्रकारे ब्रशच्या सहाय्याने बघू शकता ते असं पूर्ण निघत आहे, म्हणजे जे येलो डाग वगैरे असतात ना तर निघते। आता मी हा स्ट्रे काढून घेतलेला आहे, हा मी वॉश बेसिनमध्ये त्याला वॉश करणार आहे। तर त्याच्या खाली जे बघा जे डाग पडलेले आहेत ना, हे सगळे आपण ते त्या क्लीनरच्या सहाय्याने पूर्ण रिमूव्ह करणार आहोत। बघा,
पूर्ण डीप क्लीन करणार आहोत आपण आज फ्रीज। अशा प्रकारे तुम्ही पण नक्की करून बघा। अशा प्रकारे पूर्ण तुमचा फ्रीज जो आहे तो साफ होईल। आणि आता इथे खालच्या साईडला जिथे आपण भाज्यांचे ट्रे ठेवतो तिथे बघा अशा प्रकारे कोरड्या कापडाने पुसून घ्यायचं। जेव्हा आपण स्प्रे करतो ना, जिथे येलो डाग आहे, तर अशा प्रकारे तुम्ही लिंबूचा पण वापर करू शकता, लिंबूच्या साहाय्याने पण घासू शकता। इथे मी कापडाने स्वच्छ पुसून घेत आहे। बघा आला ना, तिथलं पूर्ण जो येलो डाग होते फ्रीजला पडलेले ते सगळे रिमूव्ह झालेले आहे बघा। आणि जो फ्रीजमध्ये स्मेल येतो, भाज्यांचा वगैरे स्मेल येतो, तो पण या हे बघा डोअरच्या साईडला जे हँडल असतं ते बघा, तिथे किती धूळ साचलेली आहे किंवा इथे कॉकरोचेस वगैरे जमा होतात, तर हे पण आपण क्लीन करून घेऊया। आपण जे तिथे छान कापडाने पुसून घेऊया आणि त्यानंतर तिथे जे आपण क्लीनर तयार केलेला आहे ते आपण तिथे टाकून घेऊया आणि अशा प्रकारे क्लीन करून घेऊया। बघा असा स्प्रे केला की तिथले जे कॉकरोचेस वगैरे असतात ना, ते पण डबल होत नाही आणि ते स्वच्छ पुसल्या जाते अशा प्रकारे। आता फ्रीजच्या ज्या कडेला जे लाईन्स असतात, जेव्हा आपण फ्रीज डोअर क्लोज करतो तर तिथे पण भरपूर सारा काळा जमा होते, तर तिथे आपण ब्रशच्या सहाय्याने आणि वाटीमध्ये जे आपलं क्लीनर असतं ना ते घेऊन तिथे ब्रशनी घासायचं आणि ते पूर्ण ब्लॅक झालेलं आहे ना ते क्लीन होतं पूर्ण। आणि जे येलो डाग असतात ना ते पण पूर्ण क्लीन होते। आणि लिंबू असेल तर लिंबूच्या सहाय्याने पण तुम्ही ते घासून तो पूर्ण क्लीन करू शकता। आणि जे आपण क्लीनर तयार केलेलं आहे ना ते डोअरच्या साईडला स्प्रे करायचं। स्प्रे केला की काय होतं, 5-10 मिनिट सोडलं की त्याला घासलं ब्रशच्या सहाय्याने की पूर्ण ते ब्लॅक जे आहे ते आपलं निघून जाते। बघा अशा प्रकारे हे जे ब्लॅक आहे ना ते निघून जाते बघा। अशा प्रकारे मी संपूर्ण फ्रीज क्लीन करून घेतलेला आहे। जिथे काळे डाग पडलेले आहेत तिथे पण आपण ब्रशच्या सहाय्याने असं पुसून घेणार आहोत। बघा किती ब्लॅक येत आहे त्याच्यामधलं। तर आता आपण जे डोअरच्या साईडचे जे सगळं काढलेलं होतं आणि वरच्या बाजूला स्प्रे करून हे वरचं पण सगळं पुसून घेणार आहोत। आणि आता मी वॉश बेसिनमध्ये पूर्ण हे क्लीन करून घेणार आहे। जे आपले फ्रीजमधले जे आपण ग्लास आहेत ते स्वच्छ याच्यावरती आपण जे क्लीनर तयार केलं होतं ते टाकून आपण स्वच्छ करून घेऊयात। आता बॅक साईड फ्रीजची ती पण खूपच त्यावरती धूळ साचते, तर ते आपण कापडाच्या सहाय्याने क्लीन करून घेऊया। आणि इथे पण मी त्याला स्प्रे केलेला आपलं जे क्लीनर तयार केलं होतं तर, आणि नेटवरती पण धूळ असते आणि जे काढलेलं होतं जिथे पाणी साचतं ते आपण लावून घेऊया। अशा प्रकारे आता आपला फ्रीज हा संपूर्ण रेडी आहे। तर आपण हा छान स्वच्छ आणि कोरड्या कापडाने पूर्ण पुसून घेणार आहोत। त्यावरती जे डाग पडलेले वगैरे ते चकचक होऊन जातं। बघा आपला फ्रीज पुसून रेडी होत आहे। आतमधलं पण छान कापडाने पुसून घ्यायचं, कोरड्या कापडाने पुसून घ्यायचं स्वच्छ। आणि ते पूर्ण व्हाईट पूर्ण जे येलो डाग लागलेले असतात ना ते संपूर्ण निघून गेलेले आहे। बघा अशा प्रकारे बघा फ्रीज आपला सगळा क्लीन झालेला आहे। त्याला पडलेले पिवळे डाग सुद्धा पूर्ण रिमूव्ह झाले आहे आणि कड्याला जे ब्लॅक डाग पडले होते ते पण क्लीन झालेले आहे। बघा इथे बघू शकता पूर्ण अशा प्रकारे आपला फ्रीज रेडी आहे। आणि जे आपण साहित्य काढलेलं होतं बाहेर ते आता आपण तिथे टाकून घेऊया। त्याला स्वच्छ क्लीन करून पुसून सुक्या कापडाने त्यामध्ये आपण लावून घेऊया। सगळे स्ट्रे वगैरे व्यवस्थित नीट पुसून घ्यायचं आणि आपण त्याला फ्रीजला सेट करायचं। पूर्ण डीप क्लीन होते, तुम्ही एकदा नक्की करून बघा। आणि फ्रीजला स्मेल पण येत नाही या क्लीनरनी आणि स्वच्छ असा सफेद पूर्ण आपला फ्रीज होतो।
बघा. आणि तुम्ही नक्की एकदा करून बघाल आणि मला कमेंटमध्ये सांगाल की तुम्ही फ्रीज क्लीन केल्यावर तुमचे येलो डाग निघालेत की नाही. बघा, क्लीन झाल्यानंतर क्लीन झालेला आहे. अशा प्रकारे फ्रीज चालू करून संपूर्ण सामान ठेवून घेतला. बघा.